आणि मग आम्हाला मत द्या, साथ द्या, आम्ही कर्जमाफी देतो असं ठामपणे सरकार आणि विरोधक म्हणतात. आश्वासनं दिल्या जातात. बघूयात. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे, कारण शेतकऱ्यांना आम्ही ऑलरेडी मोफत वीज दिलेली आहे. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करतो आहोत आणि त्याचसोबत आम्ही भावांतर योजना आणतो आहोत. आणि मग नंतर म्हणतात पैशाचं सोंग करता येत नाही. दुसरीकडे म्हणतात कर्जमाफी करू, पण योग्य वेळेनुसार करू. पाहूया. तरी सगळंच आम्ही तर बऱ्याचदा वापरतो, आपण पण घरात वापरतो. अरे बाबा नो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. त्याच्यामुळे पैशाच्या बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी बसवाव्या लागतात. कर्जमाफीचं आश्वासन फक्त निवडणुकीपुरतं, पण प्रत्यक्षात कर्जाचं ओझं कमी होत नाहीये. आता बघा, अतिवृष्टीसाठी किती तातडीची पावले उचलली जात आहेत तेही सांगते. आता तर काय, अतिवृष्टी म्हणजे नैसर्गिक संकट आहे, धीर धरा असं म्हटलं जातं. माझ्या शेतकरी बांधवांना या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे. शेवटी आपल्या सगळ्यांना याला सामोरं जावंच लागेल, शेवटी धीर धरावंच लागेल.